काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांचा विरोध आहे या. खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन ही आता आपल्या देशाची गरज आहे. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या निवडणुका, लोकसभेच्या निवडणुका, नंतर विधानसभेच्या निवडणुका, आता लोकसभेची आचारसंहिता झाली, मग विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्याला आचारसंहिता लागली, त्याच्यानंतर लोकल बॉडीजचे इलेक्शन, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, हे कायम हा इलेक्शन मोडमध्येच आपण राहतो. आणि या इलेक्शन मोडमुळे आचारसंहितेमध्ये डेव्हलपमेंट जे आहे, विकास जो आहे तो थांबतो, ही वस्तुस्थिती आहे. पूर्ण मशिनरी काम करते, मोठ्या प्रमाणावर देशाचा या पब्लिकचा पैसा खर्च होतो. आणि या सगळ्या याच्यामधून आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये या लोकांना जे आपण विकासाची कामं आहेत ती आपल्याला थांबवावी लागतात. आणि म्हणून यासाठी देशाच्या प्रगतीसाठी हा जो विचार मोदीजींनी मांडलेला आहे, याच्यामध्ये देशाचं प्रगती आणि देशाचं हित आहे, देशाचा विकास आहे. आणि म्हणून या वन नेशन वन इलेक्शनमुळे देशाची प्रगती मोठ्या प्रमाणावर होईल, विकास मोठ्या प्रमाणावर होईल. आणि जे काही आपण निवडणुकीच्या या सर्व प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळ्या प्रकारे खर्च करतो, सरकारी मशिनरी वापरतो, सरकारी खर्च जो होतो आणि इतर पक्षांचा होतो, त्याच्याबद्दल काय बोलत नाही. मोदीजीबरोबर तुमची 1 तास बैठक झालेली आहे. नेमकं काय कोणते विषय चर्चेला आलेले आहेत आणि मंत्रालय नाही, यामध्ये सविस्तर बैठक, सविस्तर चर्चा, सकारात्मक चर्चा झाली आणि राज्याच्या हिताची चर्चा झाली, राज्याच्या विकासाची चर्चा झाली. मोदीजी देखील खुश होते की एवढं मोठं मॅन्डेट जनतेने दिलं, कामावर म्हणजे महायुतीने केलेलं काम याचीच पोचपावती दिली, त्यामुळे ते आनंदी होते.